बातमी. नाशिक जिल्ह्यातील देवळा तालुक्यातील शासकीय धान्य दुकानांमध्ये रेशन घेतल्यानंतर लाभार्थ्यांना पावती दिली जात नसल्याचा आरोप करत शिवसेना शिंदे गट युवा सेनेने आक्रमक भूमिका घेतलीय. प्रत्येक रेशनधारकाला धान्य घेतल्यानंतर नियमित पावती देण्यात यावी अशी मागणी युवा सेनेच्या वतीने तहसीलदार डॉक्टर मिलिंद कुलकर्णी यांच्याकडे निवेदनाद्वारे करण्यात आलीय. गेल्या अनेक दिवसांपासून देवळा तालुक्यातील अनेक शासकीय रेशन दुकानांमध्ये धान्य घेतल्यानंतर लाभार्थ्यांना कोणतीही पावती दिली जात नाही. त्यामुळे आपल्याला नेमके किती धान्य मिळाले, कोणते धान्य मिळाले आणि त्याचे प्रमाण किती आहे याची माहिती सर्वसामान्य रेशनधारकांना स्पष्टपणे मिळत नसल्याचा आरोप करण्यात आलाय. रेशन व्यवस्थेत पारदर्शकता आणण्यासाठी प्रत्येक लाभार्थ्याला धान्य वितरणाची पावती देणे आवश्यक असल्याचे सांगत युवा सेनेने संबंधित प्रकाराची चौकशी करण्याची मागणी केली आहे. रेशन ज्या लोकांनी रेशन घेतलं असेल, तांदूळ असतील, जे रेशन दुकानामध्ये जे वस्तू मिळत असतील त्या वस्तूंच्या घेतल्यानंतर आम्हाला जे ग्राहक आहेत त्यांना पावत्या मिळत नाही. रेशन दुकान तालुक्यामध्ये जेवढे रेशन दुकान असतील या रेशन दुकानाच्या बाबतीमध्ये त्यांची सखोल अशी चौकशी झाली पाहिजे. आणि मला असं वाटतं की शिवसेना असेल, आम्ही रिपब्लिकन पक्ष असेल, आम्ही आज निवेदन देण्यासाठी प्रतिकार असतील, आमचे भाऊसाहेबजी चव्हाण असतील यांच्या नेतृत्वाखाली हा आजपासून देवळा तालुक्यातील जे रेशन दुकान आहेत ते रेशन धारकांना ज्यावेळेस रेशन देतात ते रेशन दिल्यानंतर कुठल्याही प्रकारची त्यांना पावती दिली जात नाही रेशन दुकानदारांकडनं. आणि इथून पुढे सर्वसामान्य रेशन धारकांना रेशन घेतल्यानंतर रितसर पावती देण्यात यावी ही मागणी करण्यासाठी आज आम्ही शिवसेना युवा सेना यांच्याकडून तहसीलदार साहेबांना निवेदन दिलेलं आहे. आणि इथून मागच्या काळामध्ये बऱ्याच दिवसापासून जी पावती दिली जात नाही तर ती पावती न देण्यामागचं नेमकं कारण काय आहे याची सखोल चौकशी करून यामागे कुठला रेशन घोटाळा तर तालुक्यात मोठ्या प्रमाणात चालू नाही ना याची शंका आम्हा सर्व पदाधिकाऱ्यांच्या मनात आली. आणि त्यामुळे आम्ही आज तहसीलदार साहेबांना निवेदन दिलं, सखोल चौकशीची मागणी केली. आणि इथून पुढच्या काळामध्ये सर्वसामान्य नागरिकांना जर रेशन घेतल्यानंतर पावती दिली नाही तर आम्ही शिवसेना युवा सेना स्टाईलने आंदोलनाचा इशारा तहसीलदार साहेबांना दिला आहे. येत्या 8 दिवसात तालुक्यातील सर्व शासकीय धान्य दुकानांमध्ये प्रत्येक लाभार्थ्याला रेशनची पावती देण्याची अंमलबजावणी झाली नाही तर शिवसेना युवा सेनेकडून तीव्र आंदोलन छेडण्यात येईल असा इशारा निवेदनाद्वारे देण्यात आलाय. प्रशासन या मागणीवर काय भूमिका घेते आणि 8 दिवसात रेशनधारकांना पावती मिळण्याची व्यवस्था होते का याकडे देवळा तालुक्याचे लक्ष लागलंय. यावेळी युवासेना तालुका प्रमुख प्रतीक आहेर, शिवसेना उपतालुका प्रमुख विजय इंगळे, तालुका संघटक शैलेश गुंजाळ, युवा शहर प्रमुख सचिन आहेर, विभाग प्रमुख विजय आहेर, पवन देवरे, चेतन आहेर, पवन आहेर, भाऊसाहेब चव्हाण आदी उपस्थित होते. महाराष्ट्र बुलेटिनसाठी सोमनाथ जगताप, देवळा. महाराष्ट्र बुलेटिन, आपला महाराष्ट्र, आपली बातमी.